MA राज्यशास्त्र प्रथम सत्राच्या आंतरराष्ट्रीय कायदा या विषयाच्या आजच्या क्लासमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे। सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की आपला हा जो आंतरराष्ट्रीय कायदा हा जो विषय आहे, हा विषय विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये इलेक्टिव्ह म्हणून हा सब्जेक्ट दिलेला आहे आणि या सब्जेक्टवर 4 क्रेडिट मार्क्स जे आहेत ते विद्यापीठाने ठेवलेले आहेत। या विषयामध्ये आपण जे कंटेंट प्रामुख्याने शिकणार आहोत त्यामध्ये हे जे कंटेंट आहेत हे कंटेंट 4 युनिट मध्ये विभाजित केलेले आहेत। यापैकी प्रत्येक युनिट मध्ये ए पार्ट आणि बी पार्ट या पद्धतीने या सिलेबसला आपल्या समोर ठेवण्यात आलेला आहे। तर फर्स्ट युनिट मध्ये आपण ए सेक्शन मध्ये जो विषय शिकणार आहोत किंवा जे घटक आपण शिकणार आहोत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याचा अर्थ, स्वरूप, विकास, आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्रोत काय आहेत आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे महत्त्व काय आहेत या घटकांवर आपण चर्चा करू। प्रथम युनिट मधील जो बी सेक्शन आहे, या बी सेक्शन मध्ये आपण आंतरराष्ट्रीय कायद्याचे जे विषय आहेत ज्यामध्ये राज्य, आंतरराष्ट्रीय संघटना, व्यक्तींचे अधिकार आणि कर्तव्य या घटकांवर आपण चर्चा करणार आहोत। युनिट 2 मध्ये आपण फर्स्ट जो पार्ट आहे म्हणजे ए पार्ट मध्ये राज्याची मान्यता आहे, त्याचबरोबर क्षेत्राधिकार असेल, संधीची बंधनकारकता आणि समुद्री कायदे या घटकांवर आपण युनिट सेकंड मधला ए भागामध्ये आपण शिकणार आहोत। युनिट सेकंड मधील बी भागामध्ये आपण राज्याच्या ज्या सीमा असतात ज्याला आपण बॉर्डर्स म्हणतो ते, क्षेत्र अधिग्रहण आणि क्षेत्रहानी, राज्याचा उत्तराधिकारी आणि हस्तक्षेप या घटकांवर आपण चर्चा करणार आहोत। युनिट 3 मध्ये येताना आपल्याला युनिट 3 मधील जो ए पार्ट आहे या ए पार्ट मध्ये आपल्याला तटस्थतेचे कायदे, नाकाबंदी, भेट आणि शोधाचा अधिकार या घटकांवर चर्चा करायची आहे। तर बी पार्ट मध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय न्यायालय, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय, महत्त्वाची न्यायालयीन प्रकरणे या घटकांवर आपल्याला चर्चा करायची आहे। शेवटचा आणि महत्त्वपूर्ण जो भाग आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये आपल्याला या सत्रात शिकायचा आहे त्यामध्ये आपल्याला ए पार्ट मध्ये समुद्रातील चाचेगिरी ज्याला आपण पायरेट्स म्हणतो, जे खुल्या समुद्रावर केलं जातं, ज्याला आपण समुद्री डाकू असेही म्हणतो, विमान अपहरण, प्रत्यार्पण आणि आश्रय या घटकांवर आपण चर्चा करणार आहोत। तर सेकंड पार्ट मध्ये युद्ध कायदे, युद्ध कैदी, युद्ध गुन्हे आणि निर्वासितांचा प्रश्न या घटकांवर आपण चर्चा करणार आहोत। धन्यवाद।